बामणवाडी संघ देखील सज्ज आहे लढण्यासाठी, आज भिडण्यासाठी. रबर बॉलचा हंगाम का आहे, परंतु स्पर्धा आज पाहिलं तर बुरबुशी 11 बुरबुशी या संघाची आपण पाहतो आहे. चला बामणवाडी टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला सहकार्य करा, बामणवाडी टीम कोऑपरेट करायचं आहे. रोहित पाटील सर आपल्याला वारंवारपणे कॉल देत आहेत, आपण थोडंसं सहकार्य करा, कारण वेळ फार महत्त्वाची आहे. वेळेला महत्त्व द्या, वेळ तुम्हाला महत्त्व देईल. चला स्पीडअप घ्या. सर इकडे सर इकडे ना. आपलं नाव काय? माझा बाळा नको. चला जे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आहेत ते आपण परिधान करायचे आहेत. साहिल याची नोंद घ्या. येस डेफिनेटली, कारण आयोजकांचा कॉल आहे आपल्यापर्यंत. सर्व टीम्सना जे मॅन ऑफ द मॅच मिळणार आहेत ते आपण टी शर्ट परिधान करायचं आहे. खऱ्या अर्थाने आमच्या कराड क्रिकेट असोसिएशनला अगदी रबर बॉलच्या हंगामामध्ये ज्यांची आमची कराड असोसिएशनची एक अंपायर्सच्या भूमिकेने का होईना पण नातं जुडलेलं आहे. अगदी बाळा नाकवा सर आहेत, त्याचबरोबर रविकांत मात्रे सर आहेत. त्यांच्या सोबतीला साथ देण्यासाठी सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संदीप मास्तर सर यांची देखील उपस्थिती आहे आज या स्पर्धेसाठी. आणि खरं तर हे ऑफिशियल अंपायर्स आज पाहायला मिळत आहेत. वळूयात मॅचच्या दिशेने. मॅचला होतीये लगेचच सुरुवात. जिथे कुसूर विपक्षा बामणवाडी दोन्ही संघ अगदी अटीतटीचे, अगदी चर्चा रंगवणारे संघ. मॅचला होते सुरुवात. बॉलर मॅन ऑफ द मॅच साहिल, मॅन ऑफ द मॅच बॅटर राजू कंक. पहा वेग 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 आणि भन्नाट वेग. फलंदाज इथे संधी आहे का? पंच यावेळी कळवतायत. इथे फलंदाज आहेत बाद. यावेळी पहा फलंदाज इथे बाद आहेत का? वेगवान बॉल हाताला. तर थोडस आपण राजू कंक यांच्याकडे वळूयात, जिथे थोडस त्यांच्या दुखापत झालेली आहे. चला वळा. वेगवान बॉल, बॅटची एज घेऊन सरळ अगदी नाकावरती बॉल आदळलाय आणि कॅच देखील घेतली आहे. अर्थातच फलंदाज देखील बाद असतील, परंतु थोडस आपण जायचं आहे. चला थोडस पाणी देखील पोहोचवा तिथपर्यंत विनंती असेल. होईल तितकं शक्य होईल पाणी द्या पटकन. चला थोडस स्पीडअप घ्या. चला सहकार्य करा. आणि फलंदाज इथे बाद असणार आहेत आमच्यापर्यंत कळवलं जाते. प्लेयर ठीक आहे ना, आमच्यापर्यंत कळवायचं आहे. थोडंसं बॅटची एज घेतल्यामुळे बॉल थोडंसं अगदी वेगाने नाकावरती आदळला, त्यामुळे थोडंसं दुखापत पाहायला मिळाली आहे. परंतु खेळ करत असताना प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, आपली जबाबदारी आपण घ्यायची आहे. पावसाळी क्रिकेट आपण खेळतोय, पाय घसरण्याचे चान्सेस फार आहेत. अनेक वेगवेगळे दृष्टिकोनातून कधी कोणावरती वेळ येईल सांगता येत नाही, त्यामुळे आपण थोडंसं हा खेळ करत असताना काळजी घ्या. प्रत्येक रविवारी आपल्याला क्रिकेट हे खेळायचंच आहे, परंतु आपल्या शरीराला देखील जपणं फार गरजेचं असणार आहे. जाऊयात लगेच मॅचच्या दिशेने. फलंदाज यावेळी बाद होताना पाहायला मिळतील. राजू कंक जिथे महत्त्वपूर्ण मॅच मध्ये खेळ करत असताना कुठेतरी पहिल्याच बॉलवरती साहिल मात्र चांगला चेंडू हाताला, बॅटची एज घेतली आणि फलंदाज इथे राजू कंक बाद होताना पाहायला मिळत आहेत. या मॅचचं वारं कुठेतरी बदलताना पाहायला मिळत आहे. वादळ थोडंसं गरगर फिरत होतं, परंतु यावेळी शांत पाहायला मिळत आहे, जिथे कुसूर संघ थोडासा नाराज असेल. जाऊयात बॉलरच्या दिशेने. साहिल अगेन्स्ट यावेळी नवीन बॅटर अमित. आक्रमण केलं, फटका हवेमध्ये आहे. ही कॅच होईल का? यावेळी पहा बॉलच्या क्षेत्ररक्षक होते डाऊन दी बॉल, परंतु कॅच नाही आहे. यावेळी पहा 2 धावा अर्जित केल्या जात आहेत आणि कुसूर संघाचा श्री गणेशा होतोय. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज साहिल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. महत्वपूर्ण विकेट जी हवी होती ती विकेट मात्र माघारी गेली आहे आणि इथून पुढे मात्र चांगला खेळ करावा लागेल. पाहूया पुन्हा एकदा साहिल. यावेळी पहा समोरच्या दिशेने फटका केला, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेपर्यंत एकदा वर्जित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु थांबवलाय. सूर्यकांत दादा अगदी अनुभव आहे, चांगला खेळ करावा लागेल, कारण राजू कंक यांची विकेट गेली आहे. ही मॅच कुठेतरी स्वतःच्या जबाबदारीवरती घेऊन खेळावं लागेल. जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याला पाहायला मिळत आहेत सूर्यकांत दादा स्ट्राईक वरती, अगदी अनुभव आहे.
वारंवारपणे आपण पहा यावेळी संयमी खेळ दाखवण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने केला, एकदावर जीत केली जाईल आणि सिंगल येते. आणि वारंवारपणे आपण अनेक मॅचेस पाहिल्या जेव्हा जेव्हा महत्त्वपूर्ण जी विकेट आपल्याला हवी असते ती मिळते, परंतु जो नवीन खेळाडू जो असतो तो मात्र बॅटिंग परफॉर्मन्स चांगला दाखवताना पाहायला मिळत असतो. यावेळी हेच अमितला करावं लागणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त झाल्यानंतर चांगला खेळ करावा लागेल. बॉलर निघाले. यावेळी पहा अगदी शरीयष्टी पासून अगदी खूप जवळ ठेवतात, गोलंदाजी चांगली होती. नाव आहे साहिल. अगदी पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर अगदी एक वेगळा कॉन्फिडन्स झाला असेल, यात कोणतीही शंका नाहीये. कारण हॅलो जेव्हा जेव्हा आपण आपल्या संघाचं टी शर्ट परिधान करतो आणि प्लस मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देखील मिळालाय आणि खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय साहिल. यावेळी पहा बॅटची एज घेऊन घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. डिक्लेअर झोन, एक धाव. बॅटच्या स्वरूपात सिंगल आली आहे. अगदी ओव्हरची होती आहे समाप्ती. एक षटक समाप्त. धावसंख्या 6च्या घरामध्ये. 6 ऑन दी स्कोर कार्ड. अगदी आपण पाहिलं तर कुसूर विपक्ष बामनवाडी या दोन्ही संघांच्या दरम्यान मॅच पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 6च्या घरामध्ये पाहायला मिळते. कुठेतरी राजू कंक हे नाव इनॅट मधून पहिल्याच बॉलवरती वजा झालं आणि त्यानंतर मात्र थोडासा धावेंना ब्रेक लागलाय. आक्रमण करणं गरजेचं असणार आहे. आता मात्र बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत रघु. इथे स्ट्राईक वरती सूर्यकांत दादा. आक्रमण करावं लागेल, प्रत्येक बॉल वरती उठाव करावा लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल पाहायला मिळाला बॉलरच्या माध्यमातून. नाव आहे रघु. अगदी पहिल्या मॅच पासून ज्या प्रकारे बामनवाडी सुरुवात करते, अगदी टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत आहेत प्रत्येक संघ आपण पाहिलाय. कारण आज पाऊस नाहीये, पावसाने ब्रेक घेतलाय आणि हा ब्रेक कुठेतरी घेणं गरजेचंच होतं, कारण अशा अनेक स्थिती आपण पाहिल्या. पावसामुळे अनेक नुकसान झालेले आहेत आणि आज कुठेतरी गेले 2 दिवस आपण पाहतोय पावसाने ब्रेक घेतलाय. खूप चांगला खेळ देखील होतोय. क्रिकेट अगदी आपण पाहिलं तर पावसाळी क्रिकेट पाहण्यासाठी सर्व खेळाडू सज्ज असतात, परंतु यावेळी पाऊस नाहीये आणि चांगला खेळ देखील होतोय बामनवाडी संघाच्या माध्यमातून. यावेळी पहा यावेळी सूर्यकांताची बॅट बोलायला लागली आहे, कारण राजू कंक हे नाव कुठेतरी इनॅट मधून वजा झाल्यानंतर मात्र जबाबदारी स्वतःवरती घेतली आहे आणि हा अनुभव आहे, नजाकत ताकद दाखवली. यावेळी ऑनसाइडच्या दिशेने येतोय 6 धावांसाठी आक्रमकी आणि मॅक्झिमम षटकार. आणि हे फटके अगदी अंतिम बॉल पर्यंत खेळावे लागणार आहेत. पहिल्या इनिंगच्या अंतिम बॉल पर्यंत हे आक्रमण असणं गरजेचं असणार आहे. यावेळी पहा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू रोखलाय. कुठेतरी गोलंदाज देखील कमी नाही आहे, चांगली गोलंदाजी. चला कॉल देतोय. अगदी पहिल्या हॅलो पहिल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे, जिथे तारुक विपक्ष गणेशवाडी बी हे दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत. नेक्स्ट मॅच खेळताना पाहायला मिळतील. चला या त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत दादा यांची बॅट मात्र बोलायला लागली आहे. यावेळी पहा पुन्हा एकदा आक्रमक फटका ऑन द राईट स्ट्रोक. अगदी उचली घेणारा बॉल होता, त्या बॉल वरती आक्रमण केलं. 6 धावांसाठी सक्सेसफुल फटका पाहायला मिळालाय, षटकार आलाय. पुन्हा एकदा परंतु हॅलो यावेळी पहा असं वाटलं हा बॉल फटका केल्यानंतर कुठेतरी हॅलो 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 अगदी फटका केल्यानंतर असं वाटलं हा षटकार आहे की काय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण अगदी तैनात होतं, जिथे नाव आमच्यापर्यंत पोहोचलंय. फिल्डरचं नाव आहे रोहित. खूप चांगली कॅच तिथे पाहायला मिळाली. पाय घसरला परंतु आपली कॅच घसरून दिली नाही. खूप चांगला बॅलन्स केला. हॅलो अगदी कराड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच सागर पाटील दादा यांचे देखील
धावसंख्या 18. बॉलर आहेत अशोक, स्ट्राईक वरती फलंदाज अमित. यावेळी पहा अमित देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत, कारण सूर्यकांत दादा हे देखील कुठेतरी नाव वजा झाले आणि त्यानंतर मात्र चांगला खेळ गरजेचं होतं. यावेळी पहा इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज झालेत बाद, जिथे अमित कुठेतरी माघारी चेक. हॅलो माईक चेक. हॅलो. हॅलो. अगदी कराड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील दादा यांची देखील उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. हॅलो. चेक. हॅलो. सगळ्यात मॅचच्या दिशेने अगदी आपण पाहिलं तर बामनवाडी विपक्ष कुसूर मॅच पाहतोय. कुठेतरी 2 विकेट्स गमावल्या, जिथे राजू गंग पहिल्या बॉलवरती आउट झाले आणि त्यानंतर मात्र सूर्यकांत दादा आक्रमण पाहायला मिळालं होतं. धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2.1 चा खेळ संपलाय. तर दरम्यान उर्वरित 2.2 चा खेळ संपलाय. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अशोक चांगली गोलंदाजी आज पाहायला मिळते. बॅटर देखील सज्ज आहेत, आक्रमण करणं गरजेचं असणार आहे. यावेळी आक्रमण केलंय, चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळी कव्हर्सला फेकी देखील दमदार पाहायला मिळाली, जिथे दुसरी धाव घेत असताना फलंदाज यावेळी बाद होत आहेत. आणखीन एक विकेट कुसूर संघाची. पहा प्रत्येक बॉल वरती आक्रमण चढवलं जाते, कारण धावसंख्या चांगली हवी आहे कुसूर संघासाठी आणि कुठेतरी होताना पाहायला मिळत. हॅलो. हॅलो. याचं ढाकल नाही थांब, तो त्याचाच आहे. हॅलो. वळूयात मॅचच्या दिशेने. अगदी थोडासा टेक्निकल इश्यू येतोय, परंतु हॅलो. धावसंख्या आपण पाहिलं तर 25 या आकड्यावरती पाहायला मिळते. 4 विकेट गमावल्या. स्ट्राईक वरती सुधीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अशोक आहेत. सुधीर आक्रमण करावं लागेल. शफल होऊन फटका घेण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला, परंतु दांडी देखील गुल केली आहे. बॉल मिस झाल्यानंतर सरळ यष्ट्यांचा वेध, फलंदाज बाद, विकेट चालली आहे माघारी, जिथे पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 25 आणि 26 धावांचं लक्ष बामनवाडी संघासाठी. चला कुसूर संघ लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बामनवाडी संघ आपले बॅटर आपण पाठवायचे आहेत. नक्कीच कराड क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार अर्थातच अक्षय डफळे हे देखील यांची देखील उपस्थिती लाभलेली आहे. आपलं देखील हार्दिक सहर्ष शुभ स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला बामनवाडी टीम, चला थोडंसं कोऑपरेट करायचं आहे, विनंती असेल. बामनवाडी टीम आपले बॅटर लगेचच मैदानात पाठवा. त्याचबरोबर कुसूर संघ आपण देखील क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ घेऊ नका. हे बघा पश्चिम महाराष्ट्र टीम असणार आहे.
तर ते समोरच्या दिशेने ज्या गाड्या आहेत, चला विनंती असेल आणि लगेच आपण नेक्स्ट मॅचचा टॉससाठी देखील कॉल करतोय. तारुक विपक्ष गणेशवाडी बी. जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी आपण पाहिलं तर 18 बॉल बनवायचे आहेत, 26 धावा, जिथे गोलंदाजीच्या रनवेवरती सूर्यकांत दादा हे नाव ऐकायला मिळतंय. तर स्ट्राईक वरती फलंदाज दत्ता, नॉन स्ट्राईक वरती अगदी थोडंसं इनॅट चेंज केलंय. साहिल आपल्याला पाहायला मिळतात यावेळी, कारण कॉन्फिडेंटली खेळ करताना पाहायला मिळतात आज साहिल. बॉलरच्या दिशेने जाऊया. सूर्यकांत गेंज यावेळी दत्ता, पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय, भव्य स्वागत. बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या दिशेने, येतोय 6 धावांसाठी, येतोय आक्रमकी फटका. फायरिंग चढवलंय, पहिल्याच बॉल वरती अटॅक, येतोय षटकार. जबरदस्त काय सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलं, जिथे अगदी 6 धावांसाठी षटकार आलाय. तदरम्यान आपण पाहिलं तर येरगाव गावचे खेळाडू अर्थात त्याचं क्लासिकल फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. प्रशांत दादा गोडसे यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. वळूयात मॅचच्या दिशेने. बॉलर सज्ज आहेत. पुन्हा एकदा सूर्यकांत गेंज दत्ता, यावेळी पहा अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, दिशा धावली या बॉलला, चांगला कॅच पकडला जातोय, जिथे फलंदाज होत आहेत बाद. विकेट चालली आहे माघारी, महत्वपूर्ण धक्का. दत्ता बॅक टू दी पॅव्हेलियन. थोडंसं इनॅट चेंज केलं होतं. यावेळी पहा ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती केला आणि यावेळी पहा थोडंसं दिशा बदलली होती फटक्याची आणि तिथे मात्र विकेट प्राप्त मिळाली आहे. जिथे पहा चांगला खेळ, पहिला बॉल ऑन साईडच्या दिशेने सजवला. यावेळी पाहायला गेलं तर कबसला खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होते. चांगला कॅच तिथे पकडला गेला, फलंदाज होतील बाद. जिथे दत्ता बॅक टू दी पॅव्हेलियन. अजूनही मॅच दोन्ही संघांच्या बाजूने आहे. लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी सुद्धा कुसूर संघ हार मानणार नाहीये, कारण जरी त्यांचा गोलंदाजी लाईनअप विचार केला तर राजू दादा आहेत, सूर्यकांत दादा देखील दमदार गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत आणि अशाच प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर खूप चांगला कॅच पाहायला मिळाला. यावेळी नवीन फलंदाज येताना पाहायला मिळतील, जिथे रघु यावेळी पहा नवीन फलंदाज रघु. ही या बॅटरवरती नक्की नजर असेल कुसूर संघाची, कारण या बॅटरला विसरून चालणार नाहीये नक्कीच रघु. यावेळी पहा बॉल सोडून दिलाय, पंच आमच्यापर्यंत वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर नक्कीच धावेत भर केली जाईल, जिथे 1 ने धावसंख्या पुढे सरसावेल. बॉलर पुन्हा एकदा सूर्यकांत. यावेळी आक्रमण केलंय, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल अगदी जबरदस्त सजवलाय फटका. बॉल चाललाय, यावेळी पंच कळवतायत डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव वर्जित करावी लागेल आणि ती मान्य देखील करावी लागेल. चला वारंवारपणे आम्ही कॉल करतोय तुमच्यापर्यंत. टॉस साठी या तारुक टीम, त्याचबरोबर गणेशवाडी बी संघ कर्णधार आहे तिथे अवेलेबल. तारुक टीम चला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या, कारण प्रत्येक मॅच महत्त्वपूर्ण आहे आणि ती वेळेवरती होणं गरजेचं राहील. चांगली फेकी तिथे पाहायला मिळाली. जरूर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जरी पडले आहेत चिखलात, परंतु आज संघासाठी चांगला एफर्ट दाखवण्याचं काम केलंय SKच्या माध्यमातून. नक्कीच नेक्स्ट मॅच आपण पाहिलं तर गणेशवाडी बी विपक्ष तारुक. दोन्ही संघाचे कर्णधार मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी पहा आक्रमण केले, चांगला फटका आहे, परंतु 1 धाव वर्जित करावी लागेल आणि ती मान्य देखील करावी लागेल, कारण पाठीमागचा संपूर्ण झोन आपण पाहिला तर 180 डिग्रीचं ग्राउंड आहे आणि पाठीमागचा झोन संपूर्ण एका धावेमध्ये अर्थातच घोषांकित क्षेत्र आहे आणि 1 धाव मिळती आहे. धावसंख्या 11च्या घरामध्ये. इनॅट पाहिलं तर 1-1-1 आपण पाहतोय. 11 धावा 1 विकेट.
यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, चांगला बॉल पाहायला मिळाला, रनआउटची संधी, आणखीन एक विकेट चालली आहे माघारी. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघांच्या बाजूने. राजू कंक यष्टीरक्षक आहेत आणि पाठीमागून सर्व सूत्र हलवताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल वरती माइंडसेटने गोलंदाजी पाहायला मिळते कुसूर संघाची. जिथे सूर्यकांत दादा पहिलं षटक आपण पाहिलं तर वारंवारपणे थोडंसं दुसरं किंवा तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळत असतात, परंतु यावेळी जबाबदारीचं षटक सूर्यकांत दादावरती जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी पार पडताना पाहायला मिळते आहेत. अगदी 11 रन्स ऑन दी बोर्ड, 11 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट्स. जिथे अजूनही बामणवाडी संघाचा विचार केला तर रघु हे नाव मैदानाच्या आतमध्ये आहे खेळपट्टीवरती. आपण नॉन स्ट्राईक वरती पाहतोय. नवीन फलंदाज येताना पाहायला मिळतील. बॅटर नेम आमच्यापर्यंत कळवायचं आहे. नवीन फलंदाज जे आलेले आहेत त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. फलंदाजाचं नाव कळवा आमच्यापर्यंत. रोहित ना. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहित, नॉन स्ट्राईक वरती रघु. धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते. एक षटक समाप्त, 11 धावा. हे षटक कुठेतरी महत्वपूर्ण असणार आहे. या षटकामध्ये धावांना ब्रेक लावावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल. बॉलर सज्ज आहेत राजू कंक महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक वरती बॅटर नाव आहे रोहित. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, चांगला फटका खेळला आहे. अगदी क्षेत्ररक्षक तिथे आहेत. थोडीशी चुकी होतीये, थोडसा क्षेत्ररक्षणामध्ये गफलत होताना पाहायला मिळतीये. चांगला फेकी व्हायला मिळाली जिथे 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. नक्कीच नेक्स्ट मॅच आपण पाहिलं तर तारुक विपक्ष गणेशवाडी बी आपण पाहतोय, जिथे टॉस जिंकलाय प्रथमतः तारुक संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी पहा चांगला फटका यावेळी देखील पाहायला मिळतोय आणि पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत 2 धावा तिथे अर्जित केल्या जातील. तिकडे 2 धावा. बॉलर राजू कंक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 26 धावांचा पाठलाग करायचा आहे बामणवाडी टीमला. यावेळी पहा चांगला फटका केलाय, हवेमध्ये नाहीये परंतु हलक्या हाताने का होईना एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतोय आणि धावफलकाला ब्रेक नाहीये. ज्या प्रकारे एकेरी दुहेरीने का होईना धावफलक पुढे सरसावतोय. 16 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. अजूनही 10 धावा उर्वरित बनवायच्या आहेत आणि गोलंदाज पुन्हा एकदा निघालेत राजू कंक. यावेळी वेग आहे, चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. आक्रमण नाहीये, खालची कडा घेतली आहे. बॉल अगदी स्तब्धतेमध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल धाव कंप्लीट केली जाते. पहा एका धावेने पुढे धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरसावताना पाहायला मिळेल. 17च्या घरामध्ये 17 किसको होगा इस मॅच में खतरा असं म्हटलं जातं, परंतु खतऱ्याची ही मॅच नाहीये असं मी म्हणेन, कारण ज्या प्रकारे लो स्कोरिंग मॅच होती परंतु चांगला खेळ करावा लागेल. काटे की टक्कर होईल का, शेवटपर्यंत मॅच जाईल का? यावेळी पहा यस डेफिनेटली सांगितलंय मॅच अजूनही ऑन आहे. यावेळी पहा चांगला बॉल पाहायला मिळालाय जिथे बॉलर राजू कंक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी पहा आक्रमण केलंय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय बॅटर रोहित यांच्या बॅटमधून 6 धावांसाठी बिग 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 षटकार. जवळजवळ ही या फटक्याने सांगितलंय मॅच बामणवाडी संघाच्या बाजूने खेचली गेली आहे. चांगला फटका. अगदी आपण पाहिलं तर उर्वरित आता 3 धावांची गरज आहे.
गणेशवाडी बी, चला आपलं क्षेत्ररक्षण रेडी ठेवायचं आहे. जसा मॅच संपेल तसा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तारुक आपले दोन्ही बॅटर रेडी ठेवा प्लीज, मॅच लगेच संपेल. यावेळी पहा अजूनही मॅच सोडलेली नाहीये, दोन्ही संघांच्या बाजूने अजूनही मॅच आहे. पहा 6 बॉल 3चं समीकरण असताना यावेळी डॉट बॉल आलाय. गोलंदाज आहेत अमित, स्वतःला सिद्ध करावं लागेल. अनेक मॅचेस आपण पाहिले आहेत, प्रत्येक बॉल महत्वपूर्ण ठरणार आहे. पुन्हा एकदा बॉलर निघालेत, नाव आहे अमित. यावेळी पहा थोडासा खराब चेंडू, व्हाईट बॉल. पहा थोडंसं प्रेशराईज जिथे गोलंदाज अमित, स्ट्राईक वरती अगदी हार्ड हिटर फलंदाज आहे तर रघु. उर्वरित 2 धावांची गरज आहे आता, 5 बॉल. यावेळी पहा पुन्हा एकदा पंचांनी सांगितलंय हा चांगला बॉल आहे. पहा लेग स्टंप वरून गेलाय, डॉट बॉल आहे. अजूनही मॅच दोन्ही संघांच्या बाजूने आहे. 4 बॉल आणि आता उर्वरित 2 धावांची गरज. मॅच अजूनही सोडलेली नाहीये. पहा ही जिंकण्याची धमक आहे कुसूर संघाकडे. ज्या प्रकारे गोलंदाज अमित, पहिला बॉल देखील डॉट, थोडंसं दिशा पाहायला मिळेल तर नंतर खराब. यावेळी चांगला बॉल. यावेळी पहा बॅटचा हलक्या हाताने घेतलाय एश, जिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. आता एका धावेची गरज. उर्वरित एका धावेची गरज असणार आहे, जिथे कुसूर संघ कुठेतरी थोडीशी ताकद कमी पडताना पाहायला मिळाली. जिथे राजू कंक पहिल्या बॉलवरती विकेट माघारी पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र लो स्कोरिंग मॅच. आणि हा बॉल नक्कीच सांगून जातो आहे त्या विजयी संघ ठरला गेलाय बामनवाडी टीम. हार्दिक अभिनंदन असेल टीम बामनवाडी. हार्डलक बॅडलक मानावं लागेल कुसूर संघ. खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला पहिल्या मॅच मध्ये आणि दुसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी खेळत असताना पराभूत संघ कुसूर संघ. यावेळी हार्डलक बॅडलक मानावं लागेल कुसूर संघ आणि विजयी संघ ठरला गेलाय बामनवाडी टीम. हार्दिक अभिनंदन असेल टीम बामनवाडी.